हॅलो फ्रेंड्स, तर हे आहे फ्री मध्ये भेटलेलं मातीचं भांड। तर बिर्याणी मागवलेली, त्यासोबत हे म्हणजे याच्यामध्ये बिर्याणी आली होती ह्या भांड्याबरोबर। तर बिर्याणीपेक्षा जास्त मला हे भांड आल्याचा आनंद झालेला आणि तेव्हाच मी बोलली होती की ह्या भांड्यामध्ये ना मी कसली तरी भाजी म्हणजे पनीरची भाजी बनवून दाखवेल। तर त्या दिवशी माझ्याकडे पनीर नव्हतं, पण फणसाची भाजी बनवायची होती। मी म्हटले एकदा ट्राय तर करूया म्हणजे कशी होतीये। तर तुम्हाला ना म्हणजे मी याचा अनुभव सांगते की ह्या भांड्यामध्ये म्हणजे कशी भाजी बनली किंवा बनवायला पाहिजे किंवा नाही पाहिजे। सर्वात अगोदर तर ना हे मातीचं भांड गरम होण्यासाठी खूप टाइम लागतो गॅसवरती। आणि मी ना म्हणजे ह्या भांड्यामध्ये तेल गरम करायला टाकलं होतं। तर त्या तेलामध्ये ना म्हणजे छान असं तडका बसलाच नाही, कारण बऱ्यापैकी त्या तेलामध्ये ना भांड्याचं पाणी सुटलं होतं। तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जर माहित असेल की हे भांड वापरायच्या अगोदर काय करतात किंवा मी काय चुकी केलीये, तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर इथे माझ्याकडून ना तेल टाकलेलं, त्या तेलामध्ये बऱ्यापैकी भांड्यातलं पाणी उतरलं होतं। तरी मी फोडणी दिली, म्हटलं आता तेल तर काय वाया घालू शकत नाही। त्यानंतर इथे सगळे मसाले वगैरे टाकून घेतले आणि मी कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक ह्या सर्वाची ना म्हणजे भाजून त्यांची पेस्ट केली होती। ते बारीक केलेलं वाटणही मी याच्यामध्ये टाकून घेतलं, छान असं मिक्स केलं आणि म्हटलं 2 मिनिटं मी झाकण ठेवून जरा ठेवलं होतं। म्हटलं याला तरी म्हणजे मसाल्याला तरी तेल सुटतंय की नाही ते बघावं। तर मसाल्याला छान पद्धतीने तेल सुटलं होतं। मला असं स्टार्टिंगला वाटलं की त्या पाण्यामुळे म्हणजे तेल पूर्ण आकसून जाऊन फक्त पाणीच राहतंय की काय, पण मसाल्याला बऱ्यापैकी चांगलं तेल सुटलं होतं आणि मसालाही छान भाजला होता। म्हणजे बाकी काय असं डिफरंट मला ह्यावेळेस तरी दिसला नाही। त्यानंतर ना मी सर्वात आधी काय करत असते, म्हणजे प्रत्येक वेळेला मी फणसाचे गर आहेत ना त्यांना बेसन पीठ लावून फ्राय करून घेते, पण ह्यावेळेस मी असेच टाकलेले, कारण ते फणस आहे ना खूप म्हणजे कोवळं होतं, त्याच्यामुळे म्हटलं एकदा आपण असंच ट्राय करूया। तर इथे झालं काय, मी फणस वगैरे टाकलं, भाजी वगैरे मिक्स केली। भाजी तर टेस्टला मी खरं सांगते, खरं म्हणजे टेस्टला भाजी छान झालेली खूप। इथे मला असं वाटलं ग्रेव्ही कमी आहे, म्हणून मी काय केलं ह्याच्यामध्ये ना ग्रेव्हीमध्ये पाणी जास्त म्हणजे ऑलरेडी मी पाणी जास्त टाकलेलं, कारण फणसाच्या भाजीचं काय होतं ना नंतर म्हणजे ग्रेव्ही बऱ्यापैकी थोडीशी आटली जाते। तर इथे झालं काय, मी इथे मीठ वगैरे टाकून छान असं उकळी वगैरे घेतली आणि तोपर्यंत सर्व ठीक होतं। पण जेवणासाठी थोडासा टाइम होता आणि 10-15 मिनिटांनंतर ना मी म्हणजे जेवणासाठी ही भाजी घेतली। आता इथे मी त्याचा शूट घेतलेला नाहीये, सो भाजी तर बनून छान झालेली। पण ज्यावेळेस जेवायला मी भाजी घ्यायला गेले ना, त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की म्हणजे तिथे फक्त ना ते जेवढी काही ग्रेव्ही होती ना सगळी ग्रेव्ही आटून गेलेली आणि फक्त थोडेसे म्हणजे हे पीस आहेत ना तेवढेच पीस राहिलेले। म्हणजे ह्या भांड्यामध्ये भाजी बनवणं ना म्हणजे हा एक्सपिरियन्स माझा टोटली म्हणजे रॉंग होता। कारण त्यानंतर मला म्हणजे प्रिशूच्या बाबांनी सांगितलं की अगं हे बिर्याणीचं भांड आहे, त्यांनी काय यूज केलं असेल, सो याच्यामध्ये बिर्याणी